हाय हॅलो नमस्कार, कसे तुम्ही पाहिजे प्रत्येक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी ब्लॉग चालू केला आहे कारण की आता वाजलेत 9. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, पूर्ण पुण्यामध्ये काल पाणी नव्हतं. पाणी नसल्यामुळे लाईट नव्हती, सगळं तारमळ झाली. आमच्याकडे पाणी नाही, काल पण पाणी नाही, शुक्रवार आज शनिवारी लॉक करतो. आज पण आमची टाकी काय पाण्याची भरली नाही. तर आम्ही सकाळ सकाळ चाललो आहे. बाळ तुम्ही थंबनेल तर 100% बघितलेलं असणार आहे, थंबनेल आपलं तूच असणार आहे. बाळाला आता मी घेऊन चाललो. कुठलं इंजेक्शन ते पाहिजे म्हणतात त्याला, इंजेक्शनचं नाव काय माहीत नाही मला. तर मला 1.5 महिन्याचं इंजेक्शन आहे. पाईप आणलंय का? कशा झालं तुम्ही? हां मी चालू दवाखान्यात आता. दवाखान्यात चाललोय मी. पहिले रिक्षा आणून गेला असता वरती ना, मग रिक्षा आणून वरती गेला असता तुम्ही. ताट कशाला घ्या आता? हां ती हिरावाला फोन तिला म्हणून साधं टाकी म्हणून आता. हां संध्याकाळी काढतात गुलूनी मग. तर चालू आहे आता आम्ही बाळाचं इंजेक्शनला, जे 6व्या आठवड्यानंतर इंजेक्शन दिलं जातं. तर पाहिल्यावरती तर नाश्ता आला आहे. उपीट खाल्ल्यानंतर आम्ही निघू. आणि आम्ही असल्याच अवस्थेमध्ये जातो दवाखान्यात, कारण की तिथे गेला परत कपडे चेंज कर, घरी गेला परत कपडे चेंज कर. त्यामुळे असंच दवाखान्यात येतो. दवाखान्यात आल्यानंतर आंघोळ वगैरे फ्रेश होऊन मग आपल्या बेडवर जातो. पप्पा आता पप्पा त्यासाठी आलते ना. पप्पा काय करणार आहे, मागण्या आमच्या डेअरीतून एक पाईप आहे, मोठा पाईप घेऊन येतील. मोठ्या टाकीमधून खालची सेपरेट टाकी आहे, त्या टाकीमधून आमच्या टाकीमध्ये पाणी ट्रान्सफर करतील आंघोळला आणि वॉशरूमला, बाथरूमला वगैरे जाण्यासाठी. मग संध्याकाळी 5-6 वाजता पाणी येईल, तेव्हा मग टाकी भरेल मला असं वाटतंय. तर आपली सक्षमी तर झोपलेली आहे आत्ता, आणि पायल तिचं आवरून आता आम्ही निघतोय. त्यानंतर आम्हाला तिथं गेलं आपण सांगू. आणि बाळता हे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सक्षमीला पाणी नसल्यामुळं काल आंघोळ नाही घातली. आज इंजेक्शनला चाललो आहे आम्ही. आज इंजेक्शनला ती काय रिस्पॉन्स देते, तिचं किती दुखतंय काय दुखतंय आम्हाला काही कल्पना नाही आहे. ती काय रिस्पॉन्स देईल. आतापर्यंत ती स्ट्रॉंग राहिलेली आहे खूप. इंजेक्शनला वगैरे तिथे काही सोयी टोचले, जास्त रडलेलं नाही. पण ह्या इंजेक्शनला बाळ खूप रडतात सगळेच म्हणतात. हे मला पण नाही माहिती, मला पाहिल्याकडनं कळलं, मग तुमच्या कमेंटनुसार कळलं की हो बाळ खूप रडतात म्हणून. आणि खूप जणांचं असं म्हणणं होतं की प्रायव्हेटला तुम्ही पेनलेस पण इंजेक्शन देऊ शकता. तर म्हणलं पहिलं इथं इंजेक्शन देऊन बघू, दुसरीकडनं नको लगेच पळायला आपल्याला. तर आता आम्ही इंजेक्शन द्यायला चाललेलो आहे. आल्यावर आता ती काय रिस्पॉन्स देते काय त्यावर पुढची गोष्टी. कारण की मला सांगायचं हे होतं की काल आंघोळ झाली नाही बाळाला आता इंजेक्शन दिल्यामुळं आज उद्या पण काय आंघोळ होणार आहे. रिक्षा आणायला पाहायला आवडते. आता आम्हाला लवकर पाहावं लागेल. बघू आता आपण काय तिथं आंघोळीचं नियोजन आम्ही. आणि एवढी गरमी असल्यामुळे आम्ही तिला धुरी द्यायचं पण बंद केलं. धुरी वगैरे काय देत नाही तिला गरमीमुळं, कारण आज ऑलरेडी खूप गरम होतं. त्यात तिला धुरी देणं काही योग्य नाही आहे. आता आम्ही निघतो, लवकर आवडून जायला लागेल. पप्पाला म्हणलं पाणी नंतर ट्रान्सफर करा, आम्हाला रिक्षा आणून जावा. पप्पाला वाटलं की आता लगेच रिक्षा आणायची, म्हणून पप्पा गेला जाता आम्ही चाललोय. चलो पप्पा, आता आपण चाललो आहे इंजेक्शनला. आता मला याचं टेन्शन आलंय सक्षमीला किती दुखतंय किती नाही. तेच मग कशी बोललो मी. आता काय रिस्पॉन्स करते आज कळलं आपल्याला. हा ना. तर तिने आतापर्यंत तरी स्ट्रॉंग बिहेवियर केलं एकदम. त्या कुठल्या गोष्टीचा त्रास दिला नाही आहे. तर चला आता आपण कळलं, आपण नवीन एक्सपिरियन्स करतो. आज सगळ्या दुखतंय. आज नंतर 2 दिवस काय हालत होणार आपली तुम्ही बघणारचे. मला एवढं माहिती आहे, बापूच्या वेळेस बघितलं होतं नॉर्मल ताप येतो, बर्फाने वगैरे शेकायला लागतं, तर पाय थोडा सुजला होता, खूप असा एकदम तोंड बारीक केलं होतं. आता सक्षमी काय करते बघू आता आपण. टेन्शन आलंय थोडंसं. टेन्शन नाही. आणि तिला इंजेक्शन द्यायचं मी मलाच ते बघावं लागणार पहिली गोष्ट. आणि ती रडते का त्या इंजेक्शन एक व्हिडिओ आहे आपण लय वारीचं पहिलं इंजेक्शन घेतो नाही म्हणजे तो व्हिडिओ दुसरं आलं होतं लय वारी रटेल रडत होती त्यात. आवाज काढला होता. तर आता आम्ही आलो दवाखान्यातून जाऊन. आता वाजलं की आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे. कपाट पण एवढं ठेवलं ते उलटी काय माहीत नसते. तर सक्षमी खेळते आणि सक्षमीच्या दोन्ही मांड्यांवरती इंजेक्शन दिलेलं आहे. आणि सुई एवढी होती अशी रुसून टाकली. आणि आता सक्षमी जरा प्रोसेसमध्ये मला असं वाटतंय नाही ते पेन अजून तिला काय अजून जाणवत असं वाटतंय. आज नाही तर आज संध्याकाळी नाही तर सकाळपर्यंत रिझल्ट तिला ती दाखवलेच असं मला वाटतंय.
इंग्लिश त्यांना बाकीचे बाळ बघितले, खूप रडत होते, खूप तिथं काय होता. ही थोडी रडली, पाहिली जरा तिला गोंजरली, मग बाळ आमचं शांत झालं. घरी उसं शांत आहे. आणि आता आणि आता खेळती येते, गप्पा मारती, गप्पा टप्पा मारती. बोला. काय झालं, तिला इंजेक्शन दिलं, ती रडायच्या घाईतच होती. रडली बरं का, करून रडायलाच लागली. मग मी तिला असं डोक्यावर हात फिरवला, सक्षमी बाबू नाही दुखत, काय नाही होणार तुला, इथंच आहे मम्मा. लगेच शांत झालं. साहजिक आहे, तिच्या आईचा स्पर्श ओळखते लगेच. पिण्यासाठी पण फिडिंगसाठी ती रडत असली ना, पायाने थोडासा हात लावला साईडने उचलायला तरी पण लगेच शांत होते. तिला कळतं की तिचं माणूस तिच्या जवळ आलेला आहे. आणि पायाला सवय दिसते बडबड करायची. पोरगी पण लय बडबडी होणार मला असं वाटतंय. इकडून एक माझ्या कानापाशी, इकडून एक, आणि समोरून मम्मी. तिघी जणी खाणार तुझं डोकं. इकडून सक्षमी, इकडून सक्षमीची मम्मी, आणि इकडून माझी मम्मी. खतम, मेरी दुनिया तर यहाँ पे खतम हो गई. काय करायचं, आता जेवण वगैरे करतो. आणि वर जेवण वगैरे करून अजून आम्ही आंघोळ वगैरे केली नाही. आपले सबस्क्रायबर तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही आंघोळ वगैरे करून दवाखान्यात जात नाही. आता आंघोळ वगैरे करणार, मग वरच्या घरात पहिलं आंघोळ करणार, मग वरच्या घरात चेंज वगैरे करून मग झोपणार बेडवरती. हॉस्पिटलमधून आलेला आपण डायरेक्ट बेडवर बसत नाही वरच्या, असा विषय. तर मग आता झोपणार, मग डायरेक्ट संध्याकाळी भेटू आपण. तर आमची जरा झोप वगैरे झालेली आहे आणि आता उठून बसलोय. झोपून उठल्यावर छान वाटते. आता काय कंडिशन आहे सक्षमीची? आता तिची कंडिशन अशी आहे की तिचे पाय म्हणजे ना, पाय असा जरी गेला ना तरी दुखतोय पाय तुझा, आणि एवढा दुखतोय. एक पाय जास्त ती हलवते, दुसरा पाय तर आहे ना तुझा हलतच नाहीये. म्हणजे तो तर हलवायच्या येतच नाही ती स्टेजमध्ये, कारण की एकच पाय हलवती ती आता, आणि तोच पाय एवढा दुखतोय. म्हणजे विचार करा, दुसरा पाय हलवला की तो किती दुखन, पण तो हलतच नाही पाय तिला, एवढा दुखतोय तिला. आणि तिला ना थोडा ताप पण यायला लागलाय. एक वर फॅन ठेवलाय तरी पण आम्ही, आता मला पण ही कळत नाहीये की जर तिला गरम झालं तर फॅन चालतो, ताप आलाय फॅन चालतो, हे पण मला माहित नाही. बघू आता, मी तर लावलं एक वर आणि तिला कोपऱ्यात ठेवलं, म्हणजे फॅन खाली डायरेक्ट नाही ठेवलं, थोडंसं ती कोपऱ्यात आहे अशी. पण तिला जाळी लावून पण नाही ठेवू शकत आता, कारण की ती पाय जर थोडा जरी हल्ला तरी कशी करते रे. तरी पण पाहिला ते सोबत थांबवलंय, म्हणलं थोडी जरी हल्ले तरी पण ते छातीवर हात ठेवला ना लगेच शांत. तिला जरा धीर दे, कारण आता आमच्या बाळा काय म्हणते त्याला, एक काय म्हणते त्याला, दुःख झाले तिला. म्हणजे कसं तिला असं वाटलं पाहिजे की हाय बाबा कोणतरी आहे, कारण की ना ती पहिल्यासारखी रडत नाही अशी, का ह्या करून अशी नाही रडत होती, थोडी करते. हा, आणि शांत बसते. पाय हल्ल्यावरच रडते. आता झोपली, झोपेत थोडी ती जागीच आहे, पण तिला डोळे पण उघडूशी वाटाणा झाले. दुःख देते आता त्या पायाच्या दुःखात. इंजेक्शन दिले ना. आणि आमच्याकडून आज खूप मोठी चूक झालेली आहे. काय बोलायचं, खूप जास्त पश्चाताप व्हायला लागलाय की आपण दवाखान्यात थोडे वेळ थांबलं पाहिजे होतं, आणि ते दवाखान्यातून औषध घेऊनच आलं पाहिजे होतं. आता आम्हाला प्रॉब्लेम झालाय, तर आम्हाला असं वाटलं की पर्चीवर औषध लिहून दिलं असं डॉक्टरांनी तापाचं, पण सगळ्यांच्या पर्चीवर दिलं होतं लिहून, पण आमच्याच पर्चीवर नाही दिलं. म्हणजे ते जे असतं ना कागद असून त्याच्यावर लिहूनच नव्हतं दिलं डॉक्टरांनी औषध. आणि मग सगळ्यांनी घेतलं तिथून, पण आम्ही घेतलंच नाही, कारण की लिहिलेलं नव्हतं आणि लक्षातच नाही आलं की पटकन की सगळे तिकडं काचालेत म्हणून औषध घ्यायला, की आम्ही ज्या इंजेक्शनच्या नादात निघून आलो लगेच हॉस्पिटलमधून. आता लक्षात आलं मला घरी आल्यावरती की अरे तापाचं औषध घ्यायचं होतं, आणि तापाचं औषधच नाही घेतलं. डॉक्टरांना परत फोन केला, मग अशी सांगितलं तिला ताप आलाय. डॉक्टर म्हणले ठीक आहे, घाबरू नका, मी जरा हायपर होते, तिला काय झालं ना असं थोडं तरी मी खूप हायपर होते. मग डॉक्टर बोलले की घाबरू नका, काही नाही होत, पहिलं जा थर्मामीटर आणा चेक करायला, तिला ताप चेक करा किती आलाय, थोडाच आलाय म्हटलं, पण थोडा पण किती आलाय, किती डिग्री ताप आलाय. मग त्यानुसार तिचे ड्रॉप आहेत औषधाचे तापाच्या. मग आता ते औषध पण आम्हाला बाहेरूनच आणायचंय, पॅरासिटामॉल औषध ना ते बाहेरून घ्यायचंय, कारण की डॉक्टरांनी पण तेच सांगितलं द्यायला, पॅरासिटामॉल. तर आता बघू, बाहेरून घ्यायला पाठवलं आता प्रतीकला, म्हणजे पाठवते तो चाललाय आता, तुझा आणि तुला सांगितलं तेवढं सगळं घेऊन ये. तर आता मी जातो, थर्मामीटर आणि पॅरासिटामॉलचं घेऊन येतो. म्हणजे डॉक्टर सांगायचे ताप चेक करून किती ताप येतं काय नाही. हां तर आता मग मी जाऊन पहिले घेऊन येतो सामान. तिला डायपर आणायचे, ते स्टिकरवाले, कारण की जे आपल्या घरात जे डायपर आहेत, कारण आपले जे घराचे डायपर आहेत ना ते असे डायरेक्ट घालायचे, वेअर करायचे आपल्या चड्डीसारखे. तर ते दुसरे डायपर आहेत ते स्टिकरवाले डायपर आणायचे. तर आता मी लवकरातून मला मागं पण द्यायचं आहे. पाणी आले नसल्यामुळे मला मागचं पण काम तसंच राहिलंय. तेच पाहायला सगळं आणून येतो आणि मागे जातो. आता पप्पा आलेले आहेत. पप्पा बालाचे आलेले आहेत.
आमचं बाळ बाळ आहे असं मस्त आता तर हे बसले. काय काय थोडं आणलंय? शेक तिला हो बर्फ आणलेस ना. आणि नवीन जरा स्टिकरचे हागीत आणलेत. हम्म. थर्मामीटर नवीन आणले आणि एक सिरप आणलेला आहे. चेक कर तिला टेम्परेचर तिचं, सिरप दे डॉक्टरला विचारून आणि थोडं शेक. ठीक आहे, आता पहिलं शेकते तोपर्यंत तिला हे लावते थर्मामीटर है ना. किती लागत ना? हिथंच लावतात का तोंडात? कितीच लागत तोंडात ना. तर पप्पा आले ते मागचं डेअरीतलं काम आवरून आणि आम्ही तू येसपर्यंत आम्ही असंच आहे माहिती का तुला. मागं वशिली हो का माहिती का, हिच्या कपड्यांचे थोडेसे आवरलं, महिला झोपवलं दूध पाजून असं केलं. तर आता पायल मागणं बोलते कारण की पायल तर सक्षमीला फिडिंग करते. आणि तुम्हाला आता अपडेट येतो की रात्रीचे 12 वाजलेत. डॉक्टरनी काय गोळ्या दिली ते एक पॅरासिटामॉल म्हणून एक सिरप होतं, ते सिरप आणलं आणि थर्मामीटर घेऊन ये म्हणले, सांगितलं असेल मग अशी. थर्मामीटर आणलं, हागीच आणलं तिला आणि सिरप. तर आताची सकाळी औषध तिला जो डोस दिला आहे इंजेक्शन वॅक्सिन त्या आतापर्यंत आपली की बाळ दुपारी थोडा तिला लय त्रास झाला. लय म्हणजे कसा थोडं आता तिला माहित नाही कंटिन्यू हलवतात ती आणि बाळाची पायी सायकल असते चालू सायकल करायची आणि दुखायचा मग रडायची. पायाला म्हणलं तू तिच्या पशीच बस आणि तिच्या छातीवर मला हात ठेवतो फक्त जेव्हा ती रडल तेव्हा तिला वाटून दे की बा आपलं कोणतरी माणूस आपले पैसे आहे. पण जेव्हा तिच्या छातीवर हात ठेवायची ना पायल तेव्हा सक्षमी शांत व्हायची. आता आतापर्यंत आता तर पूर्ण नॉर्मल आहे. नाही आता पण ती अशा अधून मधून हलवते ना पाय, मग लगेच तिच्या जवळ गेलं ना लगेच शांत म्हणजे होते. अजून तर ताप वगैरे काय आलेला नाहीये. आलाय ताप पण आता कमी झालाय. मग अशी आलता ना तो नॉर्मल टेम्परेचर असतं बाळाचं. हा 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 ते नॉर्मल टेम्परेचर बाळ त्याचं काही नाही हा, व्यवस्थित. तर एवढं काय ताप वगैरे आलं नाहीये आणि फोडी वगैरे काय अजून आली नाही. आता बाकीचे जे अपडेट आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की कळेल. पण आता आजचा व्लॉग काही संपलं नाही. रात्रभर अजून काय करते सक्षमी काय. हो आणि मला असं वाटतं की आपण थर्मोमीटरने अजून एकदा चेक केलं पाहिजे. झोपायला चेक करू हो. आपण मग झोपू. हो झोपायला चेक केलं की मग डॉक्टर पण म्हणले मला कॉल करा म्हणून तुम्ही तेव्हाच कॉल करा म्हणली. जेव्हा तुम्हाला समजत जावा रात्री नाही करा आपल्याला काय कॉल वगैरे. नाईटला असते नाईट शिफ्टला ती हो ती म्हणली का कर म्हणून, तर मी कॉल करू पण आपण मेसेज करू पाहिजे तिला. म्हणली का ती मेसेज वरती कॉल करो. हो तर कॉल करू बोलली. किती चांगले आहेत बघ. मग म्हणलं मेसेज कर म्हणून कारण ती डॉक्टर नाईट ड्युटीला पण असती. कॉल रिसिव्ह करा पण नको आपण त्रास द्यायला. तर आता बघू काय रिस्पॉन्स तिचा आहे रात्रभरचा. पण ब्लॉग काय एंड करत नाही, ब्लॉग बघत राहा. आणि आता जरा मी आणि आज मला पण जास्त घरी ब्लॉग नाही घ्यायला जमला. चला ठेवू का. ठेवू का फोनवर बोलतोयस का. तुम्हाला मग अशी म्हणलं होतं काय अपडेट असेल तर देईल. जोपर्यंत तुम्हाला सांगितलं तोपर्यंत सक्षमीचं तब्येत एकदम व्यवस्थित आहे. आणि रात्रीच तिला आता ताप चढला आहे थोडा. चेक केलं फिवर किती फिवर 1007 म्हणजे ते वेगळं असतं मला पण नाही माहिती. मी डॉक्टरला तसं सांगितलं आता. 100 नाही 107 आहे 107 डिग्री नाही 107 तेच सांगितलं मला डॉक्टरनी. 107 ताप आणि 10007 असं त्याच्यामध्ये फरक आहे. माहीत नाही मला काय पण अरे तू चेक कर. पण म्हणजे तू चुकीचं सांगितलं डॉक्टरला. नाही फोटो पाठवला का तू. हां त्याच्यात जे होतं ना नंबर तेच सांगितलं बरोबर. ते 100.7 असेल. हां 100.7 आहे आणि 107 मध्ये फरक आहे असं ते डॉक्टर मला बोलले. तर मला पण नाही माहिती. चेक करतो मेसेज आमच्या दोघांचे. फोटो कुठं पाठवला तू. ओके फोटो नाही पाठवला. जिथे ते दिसत होतं मला तेच सांगितलं मी. अरे मग तू जास्त सांगितलास. नाही सण हां 10:00 कळलं. हां तसं सांगितलं त्याच्यावरती तसंच होतं सेम. त्यांनी मला विचारलं हिंदी बघा सांगतो दाखवतो काय करून केला आहे. कुठं ना केलं मी कुठं नाही केला. तिने सांगताना सांगितलंय मॅम अभी 107 हे बुखार. नंतर मॅडम म्हणली 1.7. हां कारण की मला वाटलं 107 असतो. कळलं. तुला समजलं तर थर्मोमीटरचं ते. हो मला थर्मोमीटर मी तुला समजलंच नाही थर्मोमीटरचं ते 100च्या पुढे गेलं नाही एवढं काय ते. हां तरी पण दिलं जाऊन ते औषध काय नाही विषय. ऐकी पण ते थर्मोमीटर मी जिंदगीमध्ये पहिल्यांदा वापरलं आहे. तुला पॉईंट दिसलंच नसेल का समजलं नाही तुला. मी बरोबर सांगितले तिला. तू 107 सांगितलं तिला. पहिले 107 बोलले होते. नंतर मॅडम तिने करेक्ट केलं. हो मग मी सांगितलं नीट की 100.7 आहे असं. कळलं का. 100.7 आहे. एवढा काय झालं नाही नॉर्मल येतो. हां नॉर्मल आहे. रात्रीचे वाजले पण ती जांग गरम लागतंय. हो ती जांग थोडं गरम लागते.
ती ना पूर्ण गाड नाही झोपली प्रत्येक. कशी झोपली माहिती का? अशी एकदम हालत डुलत झोपली. नंतर रात्रीचे वाजले ते 3 वाजून गेले. अजून आम्ही जागे आहे. तर लॉक तर काही केलं नाही आम्ही म्हणून तरच. असं नाही की आम्ही आत्ता जागे. हात ठेव तिथे हात ठेव. तू फिरवली कशाला तिला तिची? तुला म्हणतो तुझ्या कम्फर्टेबल ठेव म्हणून. हालती येईल उठली. हात ठेव सगळे हात ठेव. काय होत आहे? पाय एवढे पाय हलवतीये ना. शू केली का बघ तिने? पायच थांबत नाही तिचे. पाय असं पाय हलवला की दुखतोय तो. आतमध्ये हात टाकलाय तू? आतमध्ये हात टाक. तू फिरवली कशाला चुकीची तिकडं? अरे हा साडीचा पातळ कपडा टाकलाय मी. तिला लय हवा नको लागायला म्हणून. हवेचा विषय नाही. कळलं मला, पण ह्या साईडने हवा लागते ना म्हणून मी अशी तिला अशी उभी ठेवली. तरी पण तिला फिरून घे. झोपले. आता वाजले 3 आणि मला लागली भूक. मी खाते लाडू खात बसली. आता बघू, ही एवढी मोठ्याने तर काही रडत नाहीये. आता उद्याचं टेन्शन आहे. आज मला टेन्शनने झोप आहे ना. आणि माझ्यासोबत प्रतीक पण जागा आहे. आम्ही थोडं पण नाही झोपलो. म्हणजे असं एक पण नाही झोपलो. मी तर पडून नाही पण पायल पडली पण नाही. पडले पण नाही. माझी कंबर दुखते. आता मी पडणार लाडू संपल्यानंतर. भूक लागली म्हणून पायल खात बसली लाडू. पण मी अजून आहे ना किती जशी 5 वाजता उठली ना मी झोपून दुपारच्या, तशी मी पडली नाही अजून. कंबर नाही टाकली. अशीच बसून आहे. तिला म्हटलं बाई उद्या तुला काय काम नाही. उद्या बस 12 वाजेपर्यंत झोपणार आहे मी उद्या सकाळी. पण आणि आता मिनी ब्लॉग वगैरे पण आत्ताच एडिट केलाय. मग आता सकाळी प्रत्येकच तो पोस्ट करेन. मी झोपण मस्तपैकी. मला नाश्त्याला नाही उठवलं तरी चालेल. सकाळी झोपणार आहे. कारण की ही महाराणी सकाळचं रुटीन आहे. दूध पिलं की झोपते. आता 3 वाजले. ती 1 तासाने उठणार आहे पायल. त्यामुळे लवकर लाडू खाऊन लगेच झोपते. झोपतो. 10 वाजले सकाळचे 11 आणि पाय किती वाजेपर्यंत जागी होती तू? मी तर जागीच आहे. हे बघ थोडं फक्त झोपली तू. 1 तास झोपला. 5 ते ऐक तर सांगतो तुला. मी 4ला झोपले. ठीक आहे. हिच्याकडे बघून 4ला झोपले. मग हिने ना परत 5:30 वाजता उठवलं. ठीक आहे. 5:30 वाजता उठले. मग ही झोपली दूध पिऊन 6 वाजता. मग हिने परत मला 6:30 वाजता उठवलं. मग 6:30 वाजता उठले. हिला परत दूध दिलं. मग झोपले. 2 तास झोपले. डायरेक्ट 2 तासांनी हिने मला उठवलं. 9 वाजता उठली तू? 8:30 वाजता. 8:30-9 वाजता. तर म्हणजे मी ताप तिला रात्री काही ताप आला ना? 3 तास झोपले मी. हा, तिला रात्री ताप आलता. औषध दिलं ते पॅरासिटामॉलचं. तुम्हाला एक औषध दाखवतो. औषध दाखवलं पाहिजे ते औषध आहे बघा. पॅरासिटामॉल. क्रोसिनचंच आहे पण लिक्विड आहे. ह्याने सक्षमीला लगेच फरक पडला. ताप जो होता, तापली होती. मनाने द्यायचं नाही औषध. तुम्हाला सांगते स्ट्रिक्टली. वजन बाळाचं, वेट, परत बाळाचं टेम्परेचर, ताप केवढा आहे, वजन किती आहे, त्याच्यानुसारच हे औषध द्यायचं असतं. ml ते आपल्याला डॉक्टर सांगतात तितकंच द्यायचं. तुम्ही घ्यायचं एक पूर्ण ते ढक्कन तेवढं सगळं पासन असं नाही. मी रात्री 3 वाजता त्या मॅमला मेसेज केला होता. तुम्हाला दाखवला असं सोनूनी. 3 का किती तरी वाजले तुम्हाला लक्षात नाही. पण मी रात्री त्यांना मेसेज केला. जोपर्यंत त्यांचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत मी अशीच बसून राहिले ते बाटली घेऊन. पण मी तिला मनाने पाजलं नाही. जेव्हा मॅमनी पण त्यांच्या सरांना विचारलं असेल की किती ml द्यायचं, एवढं वेट आहे असं तसं. मग मी त्यानुसारच त्यांच्या सल्ल्यानुसारच हे औषध तिला दिलं. पण फरक पडला तिला. आणि ह्याशिवाय आम्हाला दुसरं काही सांगितलं नाही. मलम वगैरे काही सांगितलं नाहीये. आणि ते पाहिल्यावर फोडी वगैरे काय अजून आलेली नाहीये. आणि लकीली सक्षमीला म्हणजे फोड नाही आलाय किंवा तिचा पाय ना एकदमच असं दुखत नाहीये की नाही का असं हलतच नाही तिचा पाय असं नाही. ती रात्री 5 म्हणजे नाही का रात्री जेव्हा ती उठायची ना तिच्या पायांची सायकल चालूच होती. ती आतमध्ये जरी तिला टाकली होती ना मी तरी ती खेळत होती.
म्हणजे असं नाही की एकदमच कुचमली आहे, खूप जास्त वीक झाली आहे, असं नाही झालं तिच्या बाबतीत. त्याच्यामुळं मला एवढं काही टेन्शन नाही आलं. तर असा होता विषय. आता आलं 11 मला पण आंघोळ करायची, पाहिलं पण आंघोळ करायची. कसं जातोय आजचा दिवस कसा जातोय ते माहित नाही, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. हां. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.